हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत वांग्यांची भाजी। त्यासाठी इथं वांगे स्प्लिट करून आणि त्यांचे काटे वगैरे काढून स्वच्छ धुवून घेतले आहेत। एका कढाईमध्ये तेल टाकूयात। तेल तापल्यानंतर धुतलेले वांगे त्यामध्ये ॲड करूयात। थोडंसं मीठ घालूयात। एकत्र करून घ्या। एकत्र करून घ्यायचे वांगे आणि त्यावरती आपण एक झाकण ठेवूयात। झाकणावरती पाणी घालायचं। जसं जसं पाणी गरम होईल त्या पाण्याने आतमध्ये वांगे शिजेल। आता आपण मसाला घेऊया। त्यासाठी आधी सगळ्यात आधी धने घ्यायचे, जिरं, अद्रक, लसूण, खसखस, खोबरं, हिरव्या मिरच्या आणि कांदा हळूहळू करून एक एक भाजून घ्यायचं। धने नंतर खोबरं भाजून घ्यायचं, कांदा, हिरव्या मिरची, खसखस। बघू शकता वांगे किती छान शिजलेले आहेत। आता आपण मसाला वाटून घ्यायचं। त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर ॲड केला आहे। कढाईमध्ये तेल तापल्यानंतर 2 तेजपत्ता घेतले आहेत। वाटलेला मसाला ॲड करूया। तिखट 1 चम्मच, हळद, गरम मसाला सगळं एकत्रित करून छान असं तेल सुटेपर्यंत शिजून घेऊयात मसाला। आता आपण एक एक करून त्यामध्ये वांगे सोडूया। यामध्ये गरम पाणी ॲड करूया। मसाला छान असं तेल सुटल्यानंतर आपण गरम पाणी ॲड करूया। थोडंसं शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं। आता आपण झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं छान असं भाजीला शिजून घ्यायचं आणि शिजल्यानंतर तयार आहे तुमची वांग्यांची भाजी। नक्की ट्राय करा। थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ।